जयंत पाटील यांची शिष्टाई निष्फळ ठरल्याचं दिसतंय। जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। गावितांच्या भूमिकेनंतर आता जयंत पाटील अचानक नाशिकला आले होते। बंद दाराआड झालेल्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। काल गावित यांनी भास्कर भगरे यांना पाडणार असा इशारा दिलेला होता। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जेपी गावित हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे जयंत पाटील यांची शिष्टाई निष्फळ ठरल्याचं दिसून येतंय। आम्ही काल जे शेतकऱ्यांचा आणि इथला मतदाराचा मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे, आता जो अंतिम निर्णय आहे की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल आणि त्याचे उमेदवार मी राहील, अशा प्रकारचा कालच आमच्या महाराष्ट्राच्या सेक्रेटरी उदय नारकर यांनी जाहीर केलेला आहे। आम्हाला वाटतंय की परस्पर जागा वाटून घेतल्या आणि आम्हाला 48 मधून एकही जागा सोडली नाही, म्हणून आमचं म्हणणं होतं की जिथं आमचं काम आहे, ज्या ठिकाणी लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवणार आणि शेवटपर्यंत याच्यावर ठाम राहणार। कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवाराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व नेत्यांचा, येचुरी साहेबांपासून सगळ्यांचा पाठिंबा आहे। फटका बसण्याचा प्रश्न पुढे आहे, ते उभे राहिले तर मला खात्री आहे की त्यांना समजून सांगितलं जाईल ते निष्ठावंत कम्युनिस्ट पक्षाच्या विचारावर काम करणारे नेते आहेत। आतापर्यंत त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या बरोबर आपली निष्ठा लागलेली आहे आणि या काळात आता मला वाटत नाही की त्यांची निष्ठा पुढे टळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।